कोल्हापूर शहराचा चेहरा मोहरा बदलायचा, खासदार धनंजय महाडिक। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार जोमाने प्रचार करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। प्रभाग क्रमांक 18 मधील महायुतीचे उमेदवार अभिजित अप्पासाहेब मोकाशी, कैसर इस्माईल बागवान, रुपाराणी संग्रामसिंह निकम, शिवानी स्वप्नील गुर्जर यांच्या प्रचारार्थ विजय निर्धार सभेचे आयोजन महायुतीकडून करण्यात आले होते। विविध विकास कामांच्या माध्यमातून प्रभागातील सर्व समस्या मार्गी लावून कोल्हापूर शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकतो असे आश्वासन देत खासदार धनंजय महाडिक म्हणाले, महाराष्ट्रात एकमेव कोल्हापूर शहर आहे महाराष्ट्रात जिथं भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे एकीकरण झालं आणि 81 उमेदवार एक मतानं एक दिलानं आम्ही उभा करू शकलो। महाराष्ट्रात असं कुठेही घडलेलं नाही। पण एका विचारानं आपण ही महायुती केली। अतिशय सक्षम, तगडे, सामाजिक कामामध्ये अग्रेसर असणारे, सुशिक्षित युवक युवती असे उमेदवार देण्याचा प्रयत्न आम्ही आपल्या समोर केलेला आहे। मी आपल्याला सांगत होतो की मतदान करताना आपण विचारपूर्वक मतदान करतो आणि मग आमच्याकडे महायुती आणि समोर काँग्रेस आहे। जे काँग्रेस आहे 15 वर्ष त्यांची सत्ता या महापालिकेमध्ये आहे। 15 वर्ष तुम्ही त्यांचं कामकाज बघताय आणि आता महायुती म्हणून आम्ही आपल्या समोर येत असताना केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जिल्ह्यामध्ये असणारी आपली सगळी ताकद ही आपल्या समोर आम्ही एका बाजूला आहोत। दोन प्रकारच्या अपेक्षा आपल्या नागरिकांच्या, आपल्या लोकप्रतिनिधींकडून असतात। एक म्हणजे आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे रस्ते, गटर, लाईट, पाणी, आरोग्याचा एखादा दवाखाना, एखादं चांगलं उद्यान, एखादं चांगलं क्रीडांगण महापालिकेच्या माध्यमातून आपल्या प्रभागात असलं पाहिजे एवढी आपली माफक अपेक्षा असते का नाही? रस्ते, लाईट, पाणी, गटर, खेळाला मुलांचं खेळासाठी क्रीडांगण, एखादा दवाखाना छोटासा पाहिजे का नाही? ही एक माफक अपेक्षा आपली असते। आणि दुसरी आपली अपेक्षा असते की आपल्या शहराचं नाव मोठं झालं पाहिजे, आपलं शहर वाढलं पाहिजे, आपलं शहर सुंदर असलं पाहिजे, शहरामध्ये मोठे मोठे प्रकल्प आले पाहिजेत, विमानतळ असलं पाहिजे, रेल्वे सेवा असली पाहिजे, फ्लायओव्हर असले पाहिजेत, IT पार्क असलं पाहिजे, मोठा दवाखाना असला पाहिजे। हे मोठे मोठे प्रकल्प सुद्धा आपल्या शहराच्या वाढीसाठी, आपलं शहर नावाजलं गेलं पाहिजे, देशात नाव झालं पाहिजे, राज्यात नाव झालं पाहिजे एवढी आपली दुसरी अपेक्षा असते। आता हे दोन्ही करण्यासाठी निधी लागतो आणि निधी कोण देऊ शकतं? जे सत्तेत आहेत, जे आमदार आहेत, जे खासदार आहेत, जे मंत्री आहेत, जे मुख्यमंत्री आहेत, जे प्रधानमंत्री आहेत तेच देऊ शकतील ना? का माझे आमदार एखादा तुम्हाला निधी देऊ शकेल? या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1 वर्षापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 10च्या 10 आमदार महायुतीचे निवडून आलेले, 10च्या 10 एकही आमदार काँग्रेसचा निवडून आलेला नाही। गेली 15 वर्ष काँग्रेस सत्तेत असूनही कोणताही विकास झाला नसल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेतील सत्ता महायुतीच्या हाती द्या असेही खासदार धनंजय महाडिक यावेळी म्हणाले। विकास कामांसाठी निधी देणारे आणि निधी आणणारे हे आमचेच असल्याचे सांगत शहराध्यक्ष विजय जाधव म्हणाले, प्रचारासाठी कुणाला नगरसेवक करा म्हणून सांगायला आलेलं नाही, कारण नगरसेवक ही एक प्रक्रिया आहे। कारण गेले 5 वर्ष तुम्ही नगरसेवक नसताना लोकांचे काय हाल झाले हे सगळ्यांनी बघितलेलं आहे। गटर तुंबली तर सांगायचं कुणाला, ड्रेनेजचा प्रॉब्लेम आला सांगायचं कुणाला, रस्त्यावर खड्डे पडले सांगायचं कुणाला? त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर 15 तारखेला देण्यासाठी ही निवडणूक आहे। खरं तर मगाशी काही जणांनी सांगितलं असेल, मगाशी आमच्या रुपाताई निकम म्हटल्या की जे दिल्लीत तेच गल्लीत। ज्यावेळी तुम्हाला विरोधक प्रचार करायला येतील त्यावेळी तुम्ही त्यांना एक प्रश्न विचारा, तुम्ही रस्ते कसे करणार? LED बल्ब कुठनं आणणार? बरोबर आहे ना? ड्रेनेज लाईन कुठनं बदलणार? अहो देणारे आमचे आणि घेणारी आणि आणणारी पण आमचीच आहेत। कारण या जिल्ह्याचे खासदार आहेत धनंजय महाडिक, मंत्री कोण आहेत? चंद्रकांत दादा पाटील, हसन मुश्रीफ साहेब। 10च्या 10 आमदार आमचे आहेत। कुठनं पैसे आणणार आहे तुम्ही? त्यामुळं जर या शहराचा विकास व्हायचा असेल तर जे दिल्लीत चालले तेच इथं करायला पाहिजे। आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा 2 कोटी रुपये निधी आणला। कसा आणला? सरकार आमचं आहे म्हणून।
या भागामध्ये चर्मकार समाजमध्ये मोठ्या प्रमाणात राहतो. खरं तर हा कष्टकरी समाज आहे या ठिकाणचा. आपण जर बघितलं असेल की गेल्या 70-75 वर्षामध्ये 60 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. जाती धर्मात भांडणं लावायची हाच त्यांनी उद्योग केला. आज एका ठिकाणी मुस्लिम बांधव या ठिकाणी आहेत. मी ज्या ठिकाणी राजारामपुरीत राहतो, माझ्या जवळ मोहल्ला आहे. मी कुठलीही योजना पहिला राबवली, कोल्हापूर शहरात सगळ्यात जास्त योजना मी राबवल्या भाजप म्हणून. माझ्या जवळ येतात कोण, सगळ्या प्रकारचे येतात. मुस्लिम बांधव येतात. प्रधानमंत्री आवास योजना यांनाही मिळते का नाही दादा? गॅस मिळतो का नाही तुम्हाला? का ते हिंदू आहे मुस्लिम असं काय असते का? काही नाही. त्यामुळे सगळ्यांना समान वागणूक मिळते. आयुष्यमान योजना सगळ्यांना कल्पना आहे. आज कोण आजारी पडलं तर कुणाला तरी आपलं घरातले दागिने गहाण ठेवायला लागतात, कुठेतरी जमीन विकायला लागते. मोदीजी आल्यापासून 5 लाख रुपयेपर्यंतचे उपचार मोफत मिळाले. त्यात कुठला जाती धर्म नाही. शहरातल्या टॉपच्या 23 हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळतात, लक्षात घ्या. त्यामुळं हे सरकार जे आहे ते सर्वसामान्यांची काळजी घेणारं सरकार आहे. यानंतर दस्तगीर शेख आणि जयराज माने यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. दस्तगीर शेख आणि जयराज माने यांचे स्वागत कृष्णराज महाडिक यांनी केले. या कार्यक्रमावेळी महेश जाधव, संताजी घोरपडे, नंदकुमार गुर्जर, माजी नगरसेवक महेश वासुदेव यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन रोहन पाटीलसह साक्षी दळवी, कोल्हापूर. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप.